नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 त्यातला घटक पाहतो युक्लिडची भूमिती। त्याच्यामध्ये सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता हा भाग आपण पाहणार आहोत। दिलेल्या विधानातील वापरता येण्याजोगी उपलब्ध माहिती त्याला आपण पक्ष असं म्हणतो। आणि त्यावरून सिद्ध करायचे विधान त्याला आपण साध्य हा भाग आपल्याला पाहायचा। नंतर तर्कसंगत मांडणी करून साध्य विधान सिद्ध करण्याची क्षमता आपल्यात विकसित होणे गरजेचं आहे। पहिला भाग पाहायचा आपल्याला सशर्त विधाने आणि व्यत्यास, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स। जर एखादे विधान आपण जर तरच्या स्वरूपात लिहिलं तर त्याला सशर्त विधान असं म्हणतात। म्हणजे जर तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील। साधे विधान काय असेल, अभ्यास चांगला केल्यावरती चांगले गुण मिळतात। त्याचं जर तर मध्ये आपण रूपांतर कसं करणार, तर जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क, तर याच्यामध्ये अभ्यास केला, चांगला अभ्यास हा काय झाला आपला पूर्वार्ध, आणि चांगले गुण मिळतील हा काय झाला उत्तरार्ध। म्हणजे असं जर तरच्या विधानामध्ये आपल्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग असतात। तर पूर्वार्ध म्हणजे पूर्वांग म्हणतो आपण, विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास आपण पूर्वांग असं म्हणतो, आणि उत्तरांग विधानातील तरने सुरू होणाऱ्या विधानास आपण उत्तरांग असं म्हणतो। उदाहरणार्थ आपण पाहू, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। हे साधं विधान आहे। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। आता याच्यामध्ये आपण जर तर टाकून जर वाक्यरचना केली म्हणजे सशर्त विधान काय होईल, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। याप्रमाणे जर तर वापरून आपण काय करू शकतो, याचं सशर्त विधान करू शकतो। तर ह्या जरच्या नंतरचा आणि तरच्या अगोदरचं जे विधान असतं, दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर याला आपण म्हणतो पूर्वार्ध किंवा पूर्वांग, आणि त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात त्याला आपण म्हणतो उत्तरार्ध। बघा, द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म are called conditional statement. The part of the statement following if is called antecedent. Antecedent म्हणजे पूर्वार्ध, and the part following then is called consequent. The example, the diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. It is a simple statement. The statement can be written in the conditional form as if the given quadrilateral is a rhombus. दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर then its diagonals are perpendicular bisector of each other. The part after if and before then is called antecedent, and part after then is called consequent. If the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, the resulting statement is called converse of the given statement. Converse म्हणजे व्यत्यास। जर आपण एक antecedent आणि consequent हा पार्ट म्हणजे आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा जर बदलला तर आपल्याला काय मिळतं, त्याचा त्या विधानाचा व्यत्यास असं मिळतो। तर पुढे भाग पाहायचा आपल्याला सिद्धता, प्रूफ्स। सिद्धता म्हणजे काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतक म्हणून स्वीकारली जातात। काही अशी स्वयंसिद्ध विधाने आहेत
किंवा सर्वसामान्य विधान आहेत त्याला आपण गृहीतक म्हणून स्वीकारली जातात. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर सर्व विद्यार्थी हे हुशारच असतात. तुम्ही म्हणतात मार्क का पडत नाही, ते अभ्यास करत नाही. सर्व विद्यार्थी हे हुशारच असतात, हे काय गृहीतक आहे, पोस्ट्युलेट आहे. त्याप्रमाणे काही विधान आहेत भूमितीमध्ये, गणित भाग 2 मध्ये की ते स्वयंसिद्ध आहेत, त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही. त्यांना आपण गृहीतक किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण पोस्ट्युलेट्स असं म्हणतो. तर प्रमेय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो थेरम्स. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय किंवा थेरम असं म्हणतो. जे काही गुणधर्म असतील, जे काही विधान असतील, जे आपण सिद्ध करतो त्या सिद्ध केलेल्या विधानांना आपण काय म्हणतो प्रमेय किंवा थेरम असं म्हणतो. आता युक्लिड या गणितज्ञाने मांडलेल्या काही गृहीतकांपैकी काही गृहीतक खाली दिलेली आहेत. पहिला आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. एकाच बिंदूमधून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. कोणताही एक बिंदू मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. सर्व कोन काटकोन परस्परांशी एकरूप असतात आणि दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावरती एकमेकांना छेदतात. यासारखी काही विधानं आहेत ती स्वयंसिद्ध विधाने आहेत. त्यांची सिद्धता देणं गरजेचं नाहीये. त्यांना आपण गृहीतक किंवा पोस्ट्युलेट्स असं म्हणतो. आता प्रूफ म्हणजे सिद्धता. आता एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो आणि त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची सिद्धता असं म्हटलं जातं. की एखादा गुणधर्म आहे, तो एखादा गुणधर्म बाकीची गृहीतके दुसरे गुणधर्म यांचा उपयोग करून तर्कशुद्ध पद्धतीने तो सिद्ध करणे, त्याला आपण सिद्धता असं म्हणतो. ही सिद्धता तुम्ही नेहमी वापरत असता. तुम्हाला शाळेत यायला उशीर झाला तर तुम्ही जे काही कारण देता तर ती सुद्धा एक प्रकारची काय असते सिद्धताच असते. पुढे साध्य. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला आपण पक्ष असं म्हणतो आणि उत्तरांगाला आपण साध्य असं म्हणतो. आपण पूर्वांग पाहिलेले, उत्तरांग पाहिलेले. म्हणजे पूर्वांग म्हणजे अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. तर अँटेसिडेंटला आपण पक्ष असं म्हणतो आणि कॉन्सिक्वेंटला आपण साध्य असं म्हणतो. या सिद्धता आणि सिद्धतेचे दोन प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता. नेक्स्ट हा जो आपण भाग पाहिलेला आहे की युक्लिडनी काही गृहीतक, काही पोस्ट्युलेट्स ते स्वयंसिद्ध असे मांडले, त्याला आपण पोस्ट्युलेट्स असं म्हणतो. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम हा आपण भाग पाहिलाय. आता सम युक्लिड्स पोस्ट्युलेट्स आर गिवन बिलो, म्हणजे काही स्वयंसिद्ध गृहीतक जे आपल्याला खाली दिलेली आहेत. देर आर इनफायनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, आपण पाहिलंय की एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. देर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. A circle of a given radius can be drawn taking any point as a center. कुठलाही एक बिंदू घेऊन आपण दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढू शकतो. All right angles are congruent with each other. दोन काटकोन हे एकरूप असतात. तर यासारखे पोस्ट्युलेट्स आहेत, गृहीतक आहेत.
तर पुढचा भाग पाहिला होता आपण. अ प्रॉपर्टी इज सपोज्ड टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. तर तंत्रशुद्ध पद्धतीने जर आपण एखादं विधान सत्य केलं तर त्याला आपण काय म्हणतो, थेरम असं म्हणतो. अ लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड प्रूफ. जे काही आपण आर्ग्युमेंट्स करतो, तंत्रशुद्ध आर्ग्युमेंट्स करतो, आपण लॉजिकल आर्ग्युमेंट्स करतो, त्याला आपण प्रूफ असं म्हणतो. व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटेसिडंट इज कॉल्ड गिव्हन पार्ट. पक्ष किंवा गिव्हन पार्ट म्हणतो. अँड कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड पार्ट टू बी प्रूव्ड. means to prove. There are two types of proofs, direct and indirect. डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, पक्ष त्या पक्षावरून आपण साध्यापर्यंत जाणं. आणि इनडायरेक्ट मध्ये काय करतो आपण, की जे दिलेलं साध्य आहे ते चुकीचं किंवा बरोबर आहे असं गृहीत धरून त्याची मांडणी करतो आणि सर्वात शेवटी सांगतो की आपण जे मांडलेलं आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे. तर याला आपण इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणतो. त्याच्यावरचा स्वाध्याय काय करायचा आहे आपल्याला. दिलेले विधान जर तर रूपातली, हे जे आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, हे जर तर रूपामध्ये लिहायचं. कसं लिहिणार सांगतो मी. जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन पूरक असतात. पुढील विधानाचा व्यत्यास लिहा. व्यत्यास, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता आयत हे आपलं काय, पूर्वार्ध, आणि त्याचे कर्ण एकरूप असतात, हे काय, उत्तरार्ध. जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. याच्यावर आपण काय म्हणणार, जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. तर याप्रमाणे हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे.